हॅलो मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे. या टॉपिकचं नाव आहे गॅसियस लॉज. यामध्ये आपण फर्स्ट लॉ बघणार आहे. त्याचं नाव आहे बॉईल्स लॉ. बॉईल्स लॉ म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम रिलेशनशिप दाखवणारा लॉ आहे. हा खूप महत्त्वाचा लॉ आहे. एक्झामला तुम्हाला 2 मार्क्ससाठी लॉज विचारले जातात. 1 मार्क स्टेटमेंट, 1 मार्क मॅथमॅटिकल टर्म लिहायचे. तर आपण स्टेटमेंट बघूया. बॉईल्स लॉ. स्टेटमेंट ऑफ द बॉईल्स लॉ. फॉर अ फिक्स मास ऑफ अ गॅस हॅट कॉन्स्टंट टेम्परेचर, the pressure of a gas is inversely proportional to the volume of gas. कि alternate statement आहे, at constant temperature the pressure of fixed amount of gas varies inversely with its volume. तर लक्षात ठेवा, गॅसेसचा जो प्रेशर आहे, जो गॅसचा प्रेशर आहे तो व्हॉल्यूमला काय होतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. आणि त्या केसमध्ये टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स बाकी फॅक्टर काय राहत आहे, कॉन्स्टंट राहत आहे. आपण कोणामध्ये रिलेशन सांगतोय, प्रेशर अँड व्हॉल्यूम. मग कोण कॉन्स्टंट राहत आहे, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. मी तुम्हाला सांगितलं एक ट्रायंगल ड्रॉ करून दिलेला आहे, त्यामध्ये प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स दाखवले. ज्या दोघांमध्ये रिलेशन आपण दाखवणार आहे, तर बाकीचे टर्म काय ठेवायचे, कॉन्स्टंट ठेवायचे. तर आपण बघितलं आहे की बॉईल्स लॉमध्ये प्रेशर काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. याचा मिनिंग काय आहे, ॲज प्रेशर इन्क्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस. तुम्हाला एक्झाम्पल माहीत असेल, तुम्ही सायकलचा जो पिस्टन पंप आहे तो बघितला असेल, तर त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. तर त्या केसमध्ये काय होतं आहे, ॲज वी इन्क्रीज द प्रेशर ऑन पिस्टन, जेव्हा तुम्ही सायकलचं जे टायर ट्यूब आहे त्यामध्ये हवा भरताय, जेव्हा तुम्ही पिस्टनवरती प्रेशर इन्क्रीज करताय, तर त्यातला जो व्हॉल्यूम आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. त्यातली एअर कशामध्ये जाते, ट्यूबमध्ये जाते. सेम एक्झाम्पल तुम्ही सिरिंजचं घेऊ शकता. सिरिंज जेव्हा आपण इंजेक्शन घेतोय, तेव्हा डॉक्टर काय करतो की त्या सिरिंजचं जे पिस्टन आहे त्यावरती प्रेशर अप्लाय करतो. आणि प्रेशर अप्लाय केल्यानंतर त्या सिरिंजमधला जो लिक्विड आहे त्याचा व्हॉल्यूम काय होतो, डिक्रीज होतोय. अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, जसं पेस्टचं एक्झाम्पल, जे टूथपेस्ट असते त्यावरती आपण प्रेशर अप्लाय करतो, मग त्यातला व्हॉल्यूम डिक्रीज होतो, ती पेस्ट बाहेर पडते, बरोबर आहे. तर हे सगळे बॉईल्स लॉचे नॅचरल किंवा डेली लाईफमध्ये बघितलेले आपण एक्झाम्पल आहे. आता याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय असेल, मॅथमॅटिकल स्टेटमेंट असं दिलेलं आहे. तर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ बॉईल्स लॉ, पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू किंवा पी इज प्रोपोर्शनल टू 1/v आणि ब्रॅकेटमध्ये ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. आता इथे जो कॉन्स्टंट घेतलेला आहे तो के घेतलेला आहे, के किंवा K1 घेऊ शकतो आपण. तर व्ही डिवाइड आहे, तो लेफ्ट साईडला काय होतो, मल्टिप्लाय होतो. पी व्ही इज इक्वल टू K1. K1 म्हणजे काय, तो कॉन्स्टंट आहे. इट मीन्स दॅट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रोडक्ट ऑफ द प्रेशर अँड द व्हॉल्यूम ऑफ अ फिक्स अमाऊंट ऑफ गॅस इज अ कॉन्स्टंट. तर इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये किंवा इनडायरेक्ट प्रपोर्शनमध्ये त्या दोन क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन काय राहत आहे, कॉन्स्टंट. जर आपण सेम सिस्टीमसाठी, सेम गॅसेससाठी, सिलेंडरमध्ये गॅस असेल तर आपण प्रेशर चेंज केला आणि व्हॉल्यूम मेजर केला, तर आपल्याला काय मिळेल बघू आपण 2 प्रेशर घेणार आहे डिफरंट आणि 2 व्हॉल्यूम मेजर करणार आहे. Thus, when a fixed amount of gas at constant temperature T occupying a volume V1, then initial pressure is P1. तर सुरुवातीला काय, तर व्हॉल्यूम V1चा जो V1 असेल तेव्हा प्रेशर असेल P1. आणि सेकंड केसमध्ये जेव्हा व्हॉल्यूम V2 असेल तेव्हा प्रेशर असेल P2. अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ, P1 V1 इज इक्वल टू P2 V2 विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर फर्स्ट P1 V1 इनिशियल आता आपण बॉईल्स लॉचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघणार आहे. तर फर्स्ट ग्राफ ऑब्झर्व करा. फर्स्ट ग्राफमध्ये काय दिसतंय, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. वाय ॲक्सिसवरती प्रेशर प्लॉट केलेला आहे आणि एक्स ॲक्सिसवरती व्हॉल्यूम प्लॉट केलेला आहे. आणि तो ग्राफ खाली येताना दिसतोय, मीन्स निगेटिव्ह ग्राफ आहे. ॲज प्रेशर इन्क्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस असा त्याचा मिनिंग होतो. ॲट T1, T2, T3 डिफरंट टेम्परेचरला हा ग्राफ दाखवलेला आहे. इथे काय होतं, कॉन्स्टंट के काय होतो, व्हॅरीज विथ द टेम्परेचर. टेम्परेचरनुसार तो कॉन्स्टंट के काय होतो, व्हॅरीज होतोय. इथे क्लिअरली कळतंय. जर तुम्हाला निगेटिव्ह ग्राफ दिसतोय, निगेटिव्ह म्हणजे खाली येणारा जो ग्राफ दिसतोय, तर त्यावरून लगेच लक्षात येतो का हा जो ग्राफ आहे तो कशाचा आहे, बॉईल्स लॉचा ग्राफ आहे. कशाचा आहे, बॉईल्स लॉ. कारण एक क्वांटिटी इन्क्रीज होते, अनदर काय होते, डिक्रीज होते. काय होते, डिक्रीज होते. इथे प्रेशर इन्क्रीज होतंय तर व्हॉल्यूम काय होतं, त्या केसमध्ये डिक्रीज होत आहे. आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे तर प्रेशर काय होतं आहे, डिक्रीज होत आहे. तुम्ही या कर्ववरती कुठे एक पॉईंट घ्या आणि तो प्रेशर आणि व्हॉल्यूमला जॉईन करा, तर तुमच्या लगेच लक्षात येईल. एक हायर वरच्या पोझिशनला घ्यायचं आणि खालच्या पोझिशनला घ्यायचं. तुमच्या लगेच लक्षात येईल की इथे हाय प्रेशरला लो व्हॉल्यूम इंडिकेट करतोय आणि लो प्रेशरला हाय व्हॉल्यूम इंडिकेट करतोय. आता आपण
सेकंड ग्राफ ऑब्झर्व करूया, प्रेशर व्हॉल्यूम प्रोडक्ट वर्सेस प्रेशर. इथे स्ट्रेट 3 लाईन दिसत आहे T1 T2 T3 टेम्परेचरला. याचा मिनिंग काय माहिती का, की PV हा जो प्रोडक्ट आहे हा मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट राहतोय. तुम्ही टेम्परेचर जरी चेंज केलं T1 T2 T3 तरी प्रेशर व्हॉल्यूम हा जो प्रोडक्ट आहे हा काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. कारण प्रेशर व्हॉल्यूम काय दे आर इनडायरेक्ट प्रपोर्शनमध्ये, ते इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये, आणि इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये दोन्ही क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट काय राहतोय, कॉन्स्टंट राहतोय, सेम राहतोय. आता थर्ड ग्राफ ऑब्झर्व करा. थर्ड ग्राफला काय दिसतंय, प्रेशर वर्सेस 1/V हा प्लॉट केलेला आहे. हा स्ट्रेट लाईनमध्ये येतोय अँड विच इज पासिंग थ्रू द ओरिजिन. T1 T2 T3 टेम्परेचरला 3 ग्राफ मिळाले आपल्याला, 3 स्ट्रेट लाईन मिळालेल्या आहे. दिस 3 स्ट्रेट लाईन दे आर पासिंग थ्रू द ओरिजिनपासून ते पुढे जात आहे. तर इथे टेम्परेचर T1 T2 T3 इंडिकेट केलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला प्रेशर वर्सेस 1/V हे क्लिअरली रिलेशन मिळते. दिस इज अ स्ट्रेट लाईन विच इज पासिंग थ्रू द ओरिजिन. तर इथे हा जो ग्राफ आहे हा काय इंडिकेट करतोय, तर इथे हाय प्रेशर डेविएशन फ्रॉम द बॉइल्स लॉ इज ऑब्झर्व्ड इन बिहेवियर ऑफ द गॅसेस. म्हणजे नेमकं काय होतंय, की समजा लो टेम्परेचर असेल तर बॉइल्स लॉ ओबे केला जातोय. बॉइल्स लॉनुसारच काय होतंय, बॉइल्स लॉ ओबे केला जातोय. बट टेम्परेचर जेव्हा आपण इन्क्रीज करतोय, आपण इन्क्रीज करतोय, तर तेव्हा काय होतं, बॉइल्स लॉ ओबे केला जात नाहीये. खूप जास्त हायर टेम्परेचरला काय होतं, प्रेशर आणि व्हॉल्यूम डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये येतात. तर बॉइल्स लॉ काय सांगतो, ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. पण हे फक्त लो टेम्परेचरला होत आहे, हाय टेम्परेचरला वेगळ्या गोष्टी होत आहे. तर तुम्हाला हे 3 ग्राफ समजले असतील. हे 3 ग्राफ मे बी MCQसाठी विचारले जातात किंवा तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी विचारले जातात. नाऊ वी विल सी द बॉइल्स लॉ इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ गॅस. डेन्सिटी आणि बॉइल्स लॉ जो आहे तो आपण कोरिलेट करणार आहे. तर आपल्याला हे माहिती आहे PV इज इक्वल टू K1. तर प्रेशर व्हॉल्यूम प्रोडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट K घेतलेला आहे. तर P मल्टिप्लाइड आहे, तर तो P काय होतं, राईट साईडला डिवाइड होतं K1/P. नाऊ व्हॉल्यूम इज इक्वल टू K1/P. आता तुम्हाला हे रिलेशन माहिती आहे, डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा मिनिंग काय, मास अपॉन व्हॉल्यूम. तर इथे आपण काय करू शकतो, की जो काही व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमची व्हॅल्यू इथे आपण सबस्टिट्यूट करू शकतो. तर डी फॉर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर इथे जो व्हॉल्यूम आहे तो अपॉनमध्ये, तर इथे आपण K1/P ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. दस द इन डेन्सिटी फॉर्म्युला व्हॉल्यूम इज रिप्लेस बाय 10.4 ची इक्वेशनची व्हॅल्यू ती आपण सबस्टिट्यूट करू K1/P. तर P डिवाइड वरती मल्टिप्लाय होतोय. तर मग आपल्याला रिलेशन काय मिळालं, डेन्सिटी इज इक्वल टू M/K1 इंटू P. तर इथे मास कॉन्स्टंट राहणार आहे आणि K पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्या गॅसचं जे मास आहे ते चेंज नाही होणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. आणि K1 हा पण कॉन्स्टंट आहे. तर M/K1 याच्या जागेवर न्यू कॉन्स्टंट घेतला K'. therefore D इज इक्वल टू K' इंटू P. आणि P मल्टिप्लाइड आहे, तो डेन्सिटीला काय होतो, डिवाइड होत आहे, बरोबर आहे. तो डेन्सिटीला काय होतं आहे, डिवाइड होत आहे. म्हणजे D/P इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर D फॉर डिव्हिजन लक्षात ठेवा. आपण डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय असतं, डिव्हिजन असतं. इथे 2 क्वांटिटीचं डिव्हिजन कॉन्स्टंट राहतोय. म्हणजे इथे कोणतं प्रपोर्शन आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. इट मीन्स D इज प्रपोर्शनल टू P. जर आपण K' कॉन्स्टंट काढून टाकला तर तिथे प्रपोर्शन कोणतं येतं, डायरेक्ट प्रपोर्शन. therefore pressure of a gas is directly proportional to density of given mass of a gas. तर हे लक्षात ठेवा. यावरून कोणताही एखादा न्यूमेरिकल विचारू शकता किंवा एंट्रन्सला पण यावरती क्वेश्चन येऊ शकतो. नाऊ द नेक्स्ट लॉ इज चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ गिव्ह द रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड व्हॉल्यूम. तर टेम्परेचर व्हॉल्यूममध्ये रिलेशन दाखवणारा चार्ल्स लॉ आपण बघणार आहे. स्टेटमेंट, ॲट कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ फिक्स्ड मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स टेम्परेचर इन केल्विन. तर गॅसचा जो व्हॉल्यूम आहे तो टेम्परेचरला काय असतो, प्रोपोर्शनल असतो. तर इथे आपण व्हॉल्यूम जो आहे गॅसचा तो V घेणार आहे आणि टेम्परेचर असेल T. तर T या टेम्परेचरला गॅसचा व्हॉल्यूम मेजर केला आहे तो V असेल. V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिलेलं आहे, कॉन्स्टंट प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स. आता इथे कॉन्स्टंट घेणार आहे आपण, V इज इक्वल टू K इंटू T.
तर टी मल्टिप्लाइड आहे, लेफ्ट साईडला डिवाइड होतो. व्ही अपॉन टी इज इक्वल टू के. लक्षात ठेवा, डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय कॉन्स्टंट राहतो? डिव्हिजन. डी फॉर डिव्हिजन. व्ही अपॉन टी इज इक्वल टू काय येतो? के येतो. सपोज T1 टेम्परेचरला व्हॉल्यूम असेल V1 आणि त्याच गॅसचा आपण T2 टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर व्हॉल्यूम V2 मेजर केला, तर इथे आपल्याला रिलेशन काय? आता आपण चार्ल्स लॉमध्ये एक ग्राफ दिलेला आहे, त्याचं ॲनालिसिस करणार आहे आणि त्यावरून एक ॲब्सोल्यूट टेम्परेचर ही टर्म फाइंड करणार आहे, जी एंट्रन्सला विचारली जाते, बऱ्याच वेळेस MCQला एक्झामला विचारली जाते. तर इथे काय दिलेलं आहे? ग्राफ ऑफ व्हॉल्यूम वर्सेस द टेम्परेचर. इथे काय दिसतंय? व्हॉल्यूम वाय ॲक्सिसवरती आहे, टेम्परेचर एक्स ॲक्सिसवरती आहे. आणि आता आपण काय करतोय? प्रेशर डिक्रीज करत जातोय. आपण डिक्रीज करत जातोय. सपोज अ गॅस एनक्लोज इन अ सिलेंडर अँड इट इज फिटेड विथ द पिस्टन. एका सिलेंडरमध्ये गॅस ठेवलेला आहे आणि त्याला पिस्टन आहे, वरती पिस्टन पंप आहे. जर समजा मी पिस्टन काय करतोय? प्रेस करत येतोय, त्यावरती प्रेशर अप्लाय केला आहे आणि स्लोली पिस्टन कुठे येते? स्लोली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येतोय. प्रेशर अप्लाय करत गेलोय आणि खूप जास्त प्रेशर अप्लाय केला आहे. तर काय होईल की मी खूप जास्त प्रेशर अप्लाय केला, एक वेळ अशी येते की 0 व्हॉल्यूम होऊ शकतो का? तुम्ही विचार करून बघा. सपोज 5 लिटर व्हॉल्यूम आहे, नंतर 4 लिटर झाला, 3 लिटर, 2 लिटर, 1 लिटर, नंतर 0 लिटर होऊ शकतो का व्हॉल्यूम? जर मी गॅसला प्रेस करत येतोय तर काय होणार आहे? तर चेंजेस काय होता बघा. इथे ग्राफमध्ये काय दिसतंय? ॲज प्रेशर डिक्रीज करत आलेलं आहे आणि प्रेशरचा ग्राफ कुठे जाऊन कॉन्टॅक्ट करतोय? -273.15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, आणि तो 0 व्हॉल्यूम या स्केलवरती आहे. व्हॉल्यूम जो आहे, दोन्ही ॲक्सिस एकमेकांना 0 मध्ये इंटरसेक्ट करतात. तर -273.15 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला काय म्हणतात? ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणतात. काय म्हणतात? ॲब्सोल्यूट टेम्परेचर. तर हे ॲब्सोल्यूट टेम्परेचर का घेतलेलं आहे? -273.15. तर या टेम्परेचरला काय चेंजेस होत आहे बघा. या टेम्परेचरला आपल्याला असं वाटतं आहे की 0 व्हॉल्यूम होतं आहे, थेरॉटिकली 0 व्हॉल्यूम होतं आहे. पण असं कधीच होत नाही की एखादा गॅस आहे सिलेंडरमध्ये, आपण पिस्टन पंप प्रेस करत गेलो, प्रेशर अप्लाय करत गेलो आणि लगेच त्याचा व्हॉल्यूम काय झाला? 0. गॅस डायरेक्ट गायब झाला, असं कधी होणार नाही आहे. तर प्रेशर अप्लाय केल्यानंतर मॉलिक्यूल जवळ येतात, अजून जवळ येतात आणि जवळ आल्यानंतर फेज काय होते? चेंज होते. तर पुढच्या केसमध्ये जे आपण म्हणतोय की 0 व्हॉल्यूम होते, तसं होत नाही आहे. तर तिथे काय होतं आहे की त्या केसमध्ये फेज काय होते? चेंज होते. गॅसेसचं कन्व्हर्जन कशात होतं आहे? लिक्विड. मॉलिक्यूल खूप जवळ येत आहे, कारण आपण त्यांना कंप्रेस करत गेलो आहे. गॅसेसला कंप्रेस केल्यावर काय होतं? लिक्विडला अजून कंप्रेस केलं तर काय होतं? सॉलिड. मग या सबस्टन्सवरती जर प्रेशर अप्लाय करत गेलो तर आपल्याला -273.15 डिग्री सेल्सिअस असं एक थेरॉटिकल टर्म मिळाली की तिथे 0 व्हॉल्यूम असतो. ही थेरॉटिकली आपण सांगतोय, पण ॲक्च्युअलमध्ये फेज काय होते? त्या टेम्परेचरला चेंज होते. मग तुम्हाला हे विचारलं जाईल, द ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज डॅश डॅश. ॲब्सोल्यूट टेम्परेचर काय असतं? -273.15 असं असतं. आणि म्हणूनच आपण काय केलेलं आहे की जेव्हा आपण केल्विनमध्ये टेम्परेचर काय करतो? कन्वर्ट करतो, तर डिग्री सेल्सिअसमध्ये आपण काय करतो? 273.15 ॲड करतोय. तर त्यालाच ॲब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हटलेलं आहे. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा. -273.15 डिग्री सेल्सिअस इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. कोणतं टेम्परेचर आहे? ॲब्सोल्यूट टेम्परेचर. इट इज द ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर ऑन द केल्विन स्केल. केल्विन स्केलवरती काय असतं? ते ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर. आता तुम्ही जो चार्ल्स लॉचा ग्राफ स्टडी केलेला आहे, यात तुम्ही एक ऑब्झर्व करू शकता की चार्ल्स लॉमध्ये जसं व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन दाखवलं आहे आणि प्रेशर कॉन्स्टंट राहत आहे. जर प्रेशर कॉन्स्टंट राहत आहे तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? आयसोबार. आपण हा जो काही ग्राफ प्लॉट केलेला आहे, द स्ट्रेट लाईन ऑफ द व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर, द ग्राफ ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड ॲज आयसोबार. जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट राहत आहे त्याला काय म्हणतात? आयसोबार. हा वर्ड लक्षात ठेवा. आयसोबारचा मिनिंग आहे इथे प्रेशर काय राहत आहे? कॉन्स्टंट राहत आहे. आता आपण थर्ड लॉ बघणार आहे, गे-लुसॉक्स लॉ. तर हा जो लॉ आहे तो प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन दाखवतोय. जर प्रेशर टेम्परेचरमध्ये रिलेशन दाखवतोय तर कॉन्स्टंट काय राहणार आहे? व्हॉल्यूम. स्टेटमेंट,
At constant volume, pressure P of a fixed amount of gas is directly proportional to its absolute temperature. तर मॅथमॅटिकल टर्म आपण काय लिहिणार आहे? P is directly proportional to temperature. P is proportional to T, म्हणजे P is proportional to temperature. इथे कॉन्स्टंट K घेतलेला आहे. P is equal to K into T. तर इथे T मल्टिप्लाइड आहे, तो लेफ्ट साईडला येताना डिवाइड होतो. देअरफॉर P अपॉन T इज इक्वल टू K. P आणि Tचं डिव्हिजन कॉन्स्टंट राहतोय कारण ते डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये. P अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर तुम्हाला 1 मार्कसाठी स्टेटमेंट आणि 1 मार्कसाठी मॅथमॅटिकल टर्म एक्झामला लिहिता आली पाहिजे. प्रेशर टेम्परेचरमध्ये रिलेशन दाखवणारा जो लॉ आहे तो कोणता आहे? गे-लुसॉक्स लॉ. आता आपण गे-लुसॉक्स लॉचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघणार आहे. डायग्राम ऑब्झर्व करा. प्रेशर वर्सेस टेम्परेचर ड्रॉ केलेला आहे ग्राफ. प्रेशर हा वाय ॲक्सिसवरती आहे, टेम्परेचर हा एक्स ॲक्सिसवरती आहे आणि व्हॉल्यूम काय ठेवलेला आहे? कॉन्स्टंट आहे. आता एक लक्षात ठेवा की जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो, जेव्हा व्हॉल्यूम काय असतो? कॉन्स्टंट असतो, तेव्हा त्या केसमध्ये आपण जे ग्राफ ड्रॉ केलेले आहे त्याला म्हणतात आयसोकोर. त्याला काय नेम दिलेलं आहे? आयसोकोर. वेन द व्हॉल्यूम इज रिमेन्स कॉन्स्टंट आणि आपण त्या केसमध्ये प्रेशर आणि टेम्परेचरनुसार प्रेशर मेजर करतोय, तर त्या प्रोसेसला आयसोकोर म्हणतात. इट इज कॉल्ड एज अ आयसोकोर, मीन्स ॲट कॉन्स्ट. नाव आपण नेक्स्ट 4 नंबरचा लॉ बघणार आहे, अवोगॅड्रो लॉ. अवोगॅड्रो लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्समध्ये रिलेशन दाखवत आहे, VN. त्याचं स्टेटमेंट असं आहे, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर ऑर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. जर आपल्याकडे असे 3 to 4 डिफरंट गॅसेस आहे आणि त्याचा सगळ्यांचा व्हॉल्यूम इक्वल आहे आणि त्या केसमध्ये टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट राहतोय, तर या सगळ्यांचे जे मॉलिक्युल्स आहे त्या कंटेनरमध्ये काय असतील? इक्वल असतील. मीन्स V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू N असा. आता आपण एक खूप इम्पॉर्टंट टर्म बघणार आहे, दॅट इज STP कंडिशन, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन. ही तुम्हाला माहितीच पाहिजे कारण जे लॉजवरती न्यूमेरिकल विचारले जातात CET, नीट आणि JEEला, तर त्यामध्ये STP कंडिशन टाकलेली असते. तर STP कंडिशन तुमची लर्न पाहिजे. स्टँडर्ड टेम्परेचर कोणतं आहे, स्टँडर्ड प्रेशर कोणतं आहे, हे तुमचं लर्नच पाहिजे. At IUPAC has set standard temperature and pressure as IUPAC माहिती आहे तुम्हाला, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. यांनी काय केलेलं आहे की STP कंडिशन अशी सेट केली की स्टँडर्ड प्रेशर 1 बार असेल, मीन्स 10⁵ पास्कल असेल, तर त्या केसमध्ये स्टँडर्ड टेम्परेचर असेल 273.15 केल्विन, मीन्स 0 डिग्री सेल्सिअस. तर या कंडिशनला STP कंडिशनला जो आयडियल गॅस असतो किंवा जो गॅसेस असतात त्यांचा जो व्हॉल्यूम असतो तो फिक्स असतो. तो असतो 22.71 लिटर पर मोल. येतं आहे लक्षात? तर आपण स्टँडर्ड प्रेशर बघितलं 1 बार म्हणजे 10⁵ पास्कल आणि स्टँडर्ड टेम्परेचर घेतलं आहे 273.15 केल्विन, मीन्स 0 डिग्री सेल्सिअस. तर या केसमध्ये ही ओल्ड STP कंडिशन असंही म्हणतात तिला. तर तेव्हा दिलेलं होतं की या गॅसेसचा जो व्हॉल्यूम आहे 22.71 लिटर पर मोल असेल. आता न्यू कंडिशन काय दिलेली, तर तुम्हाला ही न्यू कंडिशन लर्न करायची आहे. 1 ॲटमॉस्फिअर हे स्टँडर्ड प्रेशर आहे. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 1.013 बार. तर हे तुम्हाला लर्न करायचं आहे की स्टँडर्ड प्रेशर नेहमी 1 ॲटमॉस्फिअर असेल, स्टँडर्ड टेम्परेचर असेल 0 डिग्री सेल्सिअस, मीन्स 273.15 केल्विन. या कंडिशनला जो आयडियल गॅस असतो त्याचं नेहमी STP कंडिशनला जे प्रेशर आहे व्हॉल्यूम आहे तो असतो 22.414 लिटर पर मोल. मीन्स 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट STP कंडिशन ऑलवेज ऑक्युपाय 22.414 लिटर व्हॉल्यूम. लक्षात येत आहे? STP कंडिशनला एखाद्या गॅसचा 1 मोल नेहमी किती व्हॉल्यूम दाखवतो? 22.414 लिटर एवढा व्हॉल्यूम दाखवतोय. ही कंडिशन तुम्हाला लर्न करायची आहे, तरच तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करता येतील.